धन्यवाद जॉन्टीभाई, आपण आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी आलात. या दोस्ती चषकाला तुमच्या माध्यमातून 4 चांद लागण्याची हे वैभव लाभलं, त्याबद्दल तुमचं मनाच्या अंतकरणापासून खरोखरच मनस्वी हार्दिक आभार अभिनंदन व्यक्त करतो. आणि तुमच्या राजकीय प्रवासासाठी, त्या प्रणालीसाठी आमच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून लक्ष लक्ष शुभेच्छा देतो. यानंतरचा आवाज आपण ऐकू व्हॉइस ऑफ वसी राहुल राठोर. राहुल राठोर व्हॉइस ऑफ वाशी नवी मुंबईचा बुलंद आवाज. पुकळे सर, फक्त एक विनंती करतो, एक इनिंग करून जावा प्लीज. चला, सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहिलं गेलं तर 3 षटकांची मॅच, अप्रतिम मॅच. 6 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. बिग बॅटल आहे. हो हो हो, गुड ना टेक और ये बैठक 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 सिक्सर ओमकारच्या बॅट मधून अप्रतिम फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. वर्ल्ड टेनिस क्रिकेट.in अप्रतिम काम करत असताना आपल्याला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते. सन 2013 पहिल्यांदा युट्यूबचं माध्यम आलं टेनिस क्रिकेटमध्ये संतोष नाणेकरच्या माध्यमातून. आणि त्यानंतर जर पाहिलं तर अनेक युट्यूब वाहिन्या आल्या, त्यामधून एक दर्जेदार युट्यूब वाहिनी आपण पाहतोय WTC. आणखी एक चांगला बॉल कॅच ड्रॉप झालाय. हो 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 हो, संधी होती, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. कॅच ड्रॉप झालाय. सेट बॅटरचा कॅच ड्रॉप झालाय. म्हणलं जातं दारू सोडा, नशा सोडा, पान सोडा, तंबाखू सोडा, गुटखा सोडा, सर्व काही सोडा, कॅच नका सोडू. त्रास होईल, त्रास होईल, त्रास होईल आणि त्रास होणार आहे. ओमकारचा कॅच सोडलाय, ओमकारचा कॅच सोडलाय, त्यामुळे 13 धावा धावफलकावरती. महत्वाचा कॅच, इम्पॉर्टंट खेळाडूचा कॅच इथे सोडला गेला. आणखीन एक लाजवाब फटका. टायमिंग प्रॉपर केलाय. बॉल वरती ताकदीचा वापर. बॉल केलाय हवाई सफर. सिक्सर, सिक्सर, आणखीन एक सिक्सर पाहायला मिळाला बॅटर कॅप्टनच्या माध्यमातून. राजा स्ट्रायकर यांना पहिल्याच बॉल वरती अप्रतिम टायमिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. टीला महत्व आहे, टीला महत्व आहे. मग चहाची टी असो, चहा असो, किंवा संसारातली टी असो, किंवा क्रिकेट मधला टी असो, टेम्परामेंट, टॅलेंट, टेक्निक, टायमिंग या गोष्टी, सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्यात. कमी गतीने टाकलेला बॉल, ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. बॉल बाहेर निघाला आणि बॅटरला उभा केला. डॉट बॉल. षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 19 रन. RCC मोसम. बिग बॅटल आहे, पैसा वसूल मॅच आहे. प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका. मुंबईचा गरम गरम वडापाव. कुठेही जाऊ नका, पाहत रहा. दोस्ती चषकाचा हा रोमांचक डाव, अप्रतिम डाव आहे. कोण खाऊन जाईल या मॅच मध्ये भाव. पाहूया कोणाचा भाव आता चढणार, कोणाचा भाव कमी होणार. कारण दोस्ती चषकाची स्पर्धा 22,222 रुपयांचा कॅश प्राइज. कोण जिंकणार आणि पाहूयात. 1 षटकांचा खेळ समाप्त. 19 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्क वरती हितेश. 4 बॉल 13 ओमकार. 2 बॉल 6 वरती राजा बॅटिंग करतोय. 2 बॉल 6 वरती राजा बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला ओमकार पाहायला मिळेल. संतोष पटकारे संघ साहेबांच्या संघामधून खेळणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाहायला मिळतोय. पहिला बॉल राऊंड द विकेट. लॉफ्ट केलाय, फटका फसलाय. बॉलला गती थोडीशी कमी दिली आहे. फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडलाय. क्षेत्ररक्षकाची मिळतीये. गोलंदाजाला 7 होतोय फलंदाज. ओमकार मैदानाच्या आतमध्ये बाद, बाद आणि बाद. त्याचबरोबर थोड्याच वेळात या स्पर्धेला सन्माननीय एक नामवंत व्यक्तिमत्व, अखंड हिंदुस्थानातील जनतेच्या मनावरती अधिराज्य गाजवणारं व्यक्तिमत्व, लोकांच्या हृदयात घर करणारं असं व्यक्तिमत्व म्हटलं तर
ज्यांच्यामुळे देवळातले देव देवळात राहिले, सुखरूप राहिले, त्या माझ्या शिवरायांचं प्रथम दर्शनी मंदिर बनवणारं व्यक्तिमत्व म्हटलं तर डॉक्टर श्री राजूभाऊ चौधरी साहेब यांचं थोड्याच वेळात आगमन होईल. मित्रांनो, पूर्ण जगाला हेवा वाटावा असा या कीर्तिमंत आणि खरोखरच विचारवंत या व्यक्तिमत्वाचा थोड्याच वेळात या स्पर्धेला भेट देण्यासाठी आगमन होईल. त्यांचंही आम्ही सहर्ष मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. आणि आता आलेले आमचे पांचाळ सरांना विनंती करतो, सचिन पांचाळ या, तुम्ही दोघे या, तुमच्या शुभ हस्ते आमच्या हृदयाच्या कंपनातील आमचा परम मित्र, अमरावतीचं वारं फिर गर गर या ठाण्या शहरावर असं उद्योगपती, युवा उद्योजक धर्माशेठ राक्षसकर, संध्याकाळी 8:30 नंतर तेच त्यांचं रौद्र रूप आम्ही पाहतोय. ते आमचे परम मित्र धर्मराज राक्षसकर, धर्माशेठ आमचे लाडके यांचा शुभ सन्मान मी नितीन पांचाळ सर, सचिन पाटील या. आणि हे प्रामुख्याने खरोखरच हे शाळेत शिक्षक आहेत. चला आयोजन कमिटी, फर्स्ट एड किट कुठे असेल तर प्लीज, खेळाडूला थोडीशी दुखापत झाली आहे, ते फर्स्ट एड किट द्या. खेळताना मित्रांनो थोडीशी काळजी घ्या, दुखापत होणार नाही याची काळजी घ्या, कारण क्रिकेट आज आहे, उद्या आहे, परवा आहे. जास्त धडपड करू नका, स्वतःच्या शरीराची काळजी घ्या आणि त्यानंतर क्रिकेट खेळा. इथे दुखापत झाली तर आयुष्यभर दुखापतग्रस्त व्हाल. क्रिकेट खेळताना कोणी पाहत नाही मित्रांनो, एकदा दुखापत झाली ना परत कोणी विचार नाही करत. जे काही भोगायचं आहे, जे काही सोसायचं आहे ना, ते स्वतःला सोसावं लागतं. पॅकर बाजूला राहतो, संघ बाजूला राहतो, दुखापत स्वतःला होते आणि त्रासही स्वतःला होतो. त्यामुळे खेळत असताना कधीही क्रिकेटमध्ये स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. ऑन साइडला प्लेड ऑनचा प्रयत्न झाला, बॅटची आतली कट, डेंजरला फेकी, येस येस येस, लाऊड अपील आणि फलंदाज बाद, धावबाद प्रसाद, धावबादचा प्रसाद वाटलाय मैदानाच्या आतमध्ये आणि प्रसादच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला. चूक केली आहे. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये म्हणलं जातं ना, पायावरती धोंडा मारून घेणं, तो प्रकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले व्यक्तिमत्व आणि प्रामुख्याने अणुस्कुरा गावातून ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभली ते निनाई स्पोर्ट्स अणुस्कुराचे धुरंधर आणि सर्व आम्हाला पाहायला मिळतात. सचिन पाटील असतील, नितीन पांचाळ सर, महेश पाटील, मारुती पालांडे सर. मी आदिमान्यवरांचा शुभ सन्मान धर्माशेठ आणि अमोल भाऊ यांच्या हस्ते करू इच्छितो. आपण या स्पर्धेमध्ये आलात, अपेक्षाही नव्हती की तुम्ही याल, पण नक्कीच तुम्ही आल्यानंतर त्या स्पर्धेचा गोडवा नक्कीच तुम्हाला वाटेल. जाताना शेवटी एकच 2 प्लेयर ट्रॉफी घेऊन जाणार आहेत आणि या स्पर्धेचा सहवास मात्र सर्व मित्रपरिवार सोबत घेऊन जाणार आहे. चला या, मी सचिन पाटील सरांना विनंती करतो, सचिन पाटील या, आपला शुभ सन्मान केला जाईल. छावा युवा संघटना अध्यक्ष कोकण विभाग सन्माननीय मारुती पालांडे साहेबांचा शुभ सन्मान मी धर्माशेठ राक्षसकर यांना विनंती करतो. या भाऊ, आपण आवर्जून उपस्थित राहिलात. अणुस्कुऱ्याच्या स्पर्धेला आल्यानंतर आमच्यावर लक्ष तुमचं असू द्या. स्पर्धेची गोड आठवण स्वर्गीय शांताराम भगवान चौगले यांच्या स्मरणार्थ श्री आनंदा शांताराम चौगले शिवसेना उपविभाग प्रमुख यांच्या माध्यमातून या स्पर्धेची गोड आठवण देताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या समवेत नितीन पांचाळ सर यांचा शुभ सन्मान करा. सर, आपण खरोखरच एक सुखद धक्का दिलाय, त्याबद्दल तुमचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष. आणि हा सत्कार तुमचा, चंदू जांभळेचा, सर्वांचाच आहे, कारण तुमचं येणं आमच्यासाठी आम्हाला प्रेरित करणार आहे. नितीन पांचाळ सरांचा शुभ सन्मान, माईची शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन
या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन केलं जात आहे. त्याचबरोबर महेश पाटील या मंगेश पाटलांचे बंधू आहेत आणि मंगेश आमचा परम मित्र आहे. त्याचं या स्पर्धेला वारंवार सहकार्य मंगेशचं असतं. मंगेश आता आउट ऑफ आहे. चला टाइम संपलेला आहे. ऑफिशियल पंच एक एक्स्ट्रा प्लेअर आतमध्ये घ्यायला सांगा. गेल्या वर्षी तुम्हाला कॉल करून थकलो आम्ही, पण या वर्षी तुम्ही आलात त्याबद्दल खरोखरच मनस्वी हार्दिक आभार, अभिनंदन तुमचं करतो. चला एक एक्स्ट्रा प्लेअर घ्या आतमध्ये ऑफिशियल्स, प्लीज विनंती आहे. अन्यथा नो बॉल दिला जाईल याची नोंद घ्या. त्याचबरोबर सचिन पाटील निनाई स्पोर्ट्स अणुस्कुरा संघाच्या आयोजनाचा पदभार सांभाळणारा हा तरुण, त्यांचाही शुभ सन्मान धर्माशेठ यांच्या माध्यमातून केला जातोय. स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह. चला सर्वांनी एकत्रित फोटो काढा. सत्तावीस 5 गडी बाद. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक डीपला. फंबल आणि लगेच पहा संधी मिळाली आणि बॅटर बाद झाला. धाव बाद. पुन्हा एकदा विकेट मैदानाच्या आतमध्ये. धावबाच्या स्वरूपामध्ये चुका. कदाचित ही रणनीती तरी नव्हती ना फिल्डिंग करणाऱ्या टीमची. दाखवायचं एक आणि करायचं एक. लालच द्यायची एका धावेची आणि बॅटरला बाद करायचा हा प्रयत्न झाला आणि बॅटर बाद झाला. विकेट सॅक्रिफाईस करायची होती. नॉन स्ट्रायकर यांचा बॅटर बॉलवरती पोहोचला. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी सिंगल मिळाले. 28 झालेत. 28. नवीन बॅटर नॉन स्ट्रायकर स्ट्रायकर इनला आहे. शेखर स्ट्रायकर इनला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल कमी गतीने टाकलाय. ओव्हरपिच बॉल. ड्राईव्ह पाहायला मिळाला. तिथे डॉट बॉल आणि त्यानंतर एसटी बाद झालाय. स्टंपिंग विकेट मैदानाच्या आतमध्ये. टप्पा चांगला आहे म्हणून तर म्हटलं जातं ना 28 झालेत. 28. 4 बॉलला 4 विकेट. नेहमी म्हटलं जातं ना कट्ट्यावरील गप्पा, घरातील पप्पा, बाहुबलीमधील कटप्पा आणि गोलंदाजीमधील टप्पा महत्वाचा. टप्पा चांगला पाहायला मिळतो. बाहुबलीमध्ये कटप्पा नसता तर बाहुबलीची स्टोरी एवढी फेमस नसती. घरातील पप्पा महत्वाचे आहेत, कट्ट्यावरील गप्पाही त्यापेक्षा जास्त महत्वाचे आहेत आणि गोलंदाजीमध्ये टप्पा ही त्यापेक्षा महत्वाचा आहे. क्रिकेट आहे, टप्पा तुम्हाला ठेवावाच लागेल. टप्पा महत्वाचा. टप्पा आतापर्यंत चांगला पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल दिलाय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक धप्पा टाकलाय. चांगला टप्पा आणि इथे पाहिलं गेलं तर बॅकअप नाहीये. 2 धाबा. बाय 1 गेट 1 फ्री. एकावरती एक फ्री. दिवाळीची ऑफर होती की काय आणि इथे 2 धावा मिळालेत. मोबाईल तर 1 लाख रुपयांचा घेतला की 200 रुपयांचा कव्हर घ्यायला विसरत नाहीत. 22,000 रुपयांची स्पर्धा घेत आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक नाही आहे माहिती आहे, मग फेकी चुकीची कशाला करताय हा विचार करावा लागेल. एक धाव महत्वाची या मॅच मध्ये. 30 झालेत. आखू टप्प्याचा बॉल पूल केलाय. बॉल मैदानाच्या बाहेर झालाय. गुल षटकार. टार्गेट सेट करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये. 36 धावा. शेवटच्या क्षणी बॅडमिंटन स्ट्रोक ज्या पद्धतीने आपण खेळतो ना त्या पद्धतीने बॉलला खोललंय. बॉलला फक्त दिशा दिली आहे आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. डिपॉझिट केलाय. समीकरण 18 बॉल 37 धाबांची गरज. पहिला फायनलिस्ट आपल्याला मिळालाय. हॅलो. त्याचबरोबर आमचे परममित्र
कोल्हापूर चंदगडचा सुपुत्र, समाजसेवेत स्वतःला झुकून देणारा असा तरुण संदीप गोंदुगुपे यांचा शुभ सन्मान आमच्या स्वकीय मित्र पांडुशेठ लाड यांच्या माध्यमातून माईची शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन शुभ सन्मान केला जातोय. त्यांच्या माध्यमातूनही आपल्याला या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान लाभलं. खरोखरच गोंदुगुपे साहेब असं सहकार्य या मित्र परिवारासोबत जोडत राहो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि सदैव आमच्या मैत्रीच्या प्रणालीमध्ये तुमचं संघटन घडत राहो एवढीच तुम्हास सदिच्छा. आणि पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेने जाऊ, आवाज ऐकू. राहुल राठोर यांना विनंती करतो, आपण कुठे असाल तर मुख्य व्यासपीठावर या. चला मॅच सुरू करूयात. बनवायचे आहेत मॅच मध्ये जवळपास पाहिलं गेलं तर या मॅच मध्ये बनवायचे आहेत जवळपास धावसंख्या झाली आहे 36 झाली आहे. 37चं टार्गेट म्हणजे प्रति बॉल मागे तुम्हाला 2 धाबा बनवायचे आहेत. 37 धाबा बनवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संजय आणि दुसऱ्या बाजूला दिलीप आणि संजय जोडी मैदानाच्या आतमध्ये 37 धाबांचा पाठलाग. आघाडीची बॅटर क्षमता असलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये एवन जोडी आहे, कॅलिबर असलेली जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. 37 धाबांची गरज या मॅच मध्ये. 36 धाबा, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 37 धाबांचं पाठलाग करायचंय. अगदी पाहिलं गेलं तर चला मॅच सुरू करा. दिलीप स्ट्रायकर एंडला संजय आणि नॉन स्ट्रायकर एंडला दिलीप. अगदी पाहिलं गेलं तर पहिलाच बॉल. हो 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 बॅटची कड. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवलाय. सेलिब्रेशन. भावना 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 थोड्याशा कंट्रोल करा. क्रिकेट आहे, भावना जपा, मैत्री जपा. आज एकमेकांच्या विरोधात खेळतात, पुन्हा एका संघामध्ये कदाचित लीग फॉर्मॅट मध्ये खेळा. पण पुकळे साहेब एक नक्कीच सांगतो, भावनेसोबत संगीतालाही जपा, कल्पनेलाही जपा आणि आदरानं असणाऱ्या माणसालाही जपण्याचा प्रयत्न करा, तर त्या भावनेला अर्थ आहे. अन्यथा सगळं व्यर्थ आहे. हे प्रामुख्याने या क्षणाला आता नक्की सांगतो. तुमच्या हर्षाला आमचा विरोध नाहीये, पण हर्षासोबत हर्षा भोगलेला घेऊन जाऊ नका संध्याकाळी, हे मात्र लक्षात ठेवा. जल्लोष होणं गरजेचं आहे, पण त्या जल्लोषला काहीतरी लिमिट्स असणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल विकेट मिळाली आहे. समोरच्या दिशेला लॉफ्ट केलाय, समोरच्या दिशेला. हो 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 टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही साइडने बराबरीची आग आता मैदानाच्या आतमध्ये लागली आहे. एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही, एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही. मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल 6 धावा धावफलकावरती. पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल सिक्सर. वेळ बदलली, सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. हो 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 मोबाईल मध्ये नेटवर्क, क्रिकेट मध्ये फुटवर्क महत्वाचं आहे. मोबाईल मध्ये नेटवर्क तसं नसेल, आताची पिढी जगेल का? 5 मिनिटं मोबाईल नसेल तर दम निघत नाही. क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर धाबा बनणारच नाही. फुटवर्क महत्वाचं आहे, फुटवर्क नाही आहे. राहुल सरांनी सांगितलं कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स महत्वाचं आहे. सेन्स पाहायला मिळालेला नाहीये. पुन्हा एकदा शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीपला. 2 धाबा कंप्लीट. 2 धावेने धावफलक पुढे. टोटल 8 धावा, 1 गडी बाद. त्याचबरोबर या दोस्ती चषकाला या सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्वाची सकाळपासूनची उपस्थिती खरोखरच उल्लेखनीय आहे. काका लक्ष थोडंसं आम्ही कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्यामुळे प्रामुख्याने मगाशीच माझ्या मनी आलं होतं, पण धावपळीत थोडंसं तुमच्याकडे दुर्लक्ष आमचं झालं असं मी सुद्धा म्हणणार नाही. कारण सुधाकर कुलकर्णी नांदेडचे आहेत. त्या काकांनी या दोस्ती चषकचा मनमुराद आस्वाद घेतला. त्याबद्दल काका तुमचं खरोखरच असणारी खिलाडू वृत्ती आणि या खेळाडूंना शुभाशीर्वाद देण्यासाठी असणारी तुमची उपस्थिती
ही मात्र आम्हाला लक्षणीय आहे. मी धर्माशेठ आणि पांडुशेठ यांना विनंती करतो की दोघांच्या हस्ते या ज्येष्ठ आणि मान्यवरांचा शुभ सन्मान करायचा आहे. आयुष्य एकदा आहे, जगून पाहिलं पाहिजे. मैत्री सुद्धा एकदाच होते, करून पाहिली पाहिजे. सायली मध्ये खूप भेटतात मैत्रिणी, पण त्या बायकोसारखं प्रेम देत नाहीत. हे काकांना सुद्धा त्याचा अनुभव असेल. पण काका, ही आजच्या स्पर्धेची तुमची भेट, अमूल्य भेट मात्र कायम आम्ही आमच्या सोबत जतन करून ठेवू, एवढंच या क्षणाला सांगतो. आणि तुम्ही आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेचा आनंद मनमुराद घेतलात, त्याबद्दल मनस्वी मनाच्या अंतकरणापासून तुमचा मी लक्ष आभार व्यक्त करतो. स्पर्धा अशीच कोणाच्या मनामध्ये घर निर्माण करत नाही. बसलेल्या खेळाडूवरती नाही, बसलेल्या मान्यवरावरती नाही, तर बसलेल्या प्रेक्षकावरती सुद्धा लक्ष ठेवलंय. म्हणजे कोण येतंय, कोण जातंय, कोण पाहतंय, कोण काय करतंय, प्रत्येक पावला पावलाला लक्ष आहे. मग पांडुशेठ लाड असतील किंवा राज कस्तुरे सर असतील, नजर पहा कुठपर्यंत एखाद्या लोकांची जाते ती नजर. आज राज कस्तुरे सरांची आपल्याला या मंचावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या बनवायच्या आहेत 37, झालेत एक षटकामध्ये 14. मॅच संपलेली नाहीये, खेळ संपलेला नाहीये, दोन्ही संघ जिंकलेले नाहीयेत, दोन्ही संघ मैदानात लढतायत. दिशा देण्याचा प्रयत्न केला, व्हाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेर. एका धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. धाव धाव आणि धाव बनवायच्या आहेत संघाला, प्रत्येकाला धाव. कोण खाईल जाव, कोण खाईल भाव या मॅच मध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा हा रोमांचक डाव. दोस्ती चषकाचा चित्तथरारक सामना. लॉफ्ट केलाय, बाहेरचा बॉल, इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क. सामना सरड्याप्रमाणे रंग बदललाय. विष्णू बाळाचा पिक्चर आठवला असेल, माझ्या रंगाचा बेरंग करू नकोस. बॅटर सांगतोय मैदानाच्या आतमध्ये, माझ्या बॅटचा बेरंग करू नकोस. बॅटिंगचा बेरंग केला आणि मैदानाच्या आतमध्ये षटका ठोकलाय. आणि 21 धावा बनवायच्या आहेत, फक्त आणि फक्त 16 बनवायचे. आणखीन एक लेट कट खेळण्याचा प्रयत्न. चूक, इंटेन्शन थोडंसं चुकीचं म्हणावं लागेल, पण नाही, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट होतं. तर कदाचित सिंगल घेण्याचा प्रयत्न असेल, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न असेल, चांगल्या बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न असेल, मनामध्ये काहीतरी वेगळं चालू असेल. प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये आणि प्लॅनिंगचं एक्झिक्युशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. मॅनेजमेंट महत्वाचं आहे, प्लॅनिंग महत्वाचं आहे. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, डीप स्क्वेअर लेगला बॉल निघालाय, धावतोय क्षेत्ररक्षक, पाठलाग चालू आहे. पहिलीला वेगाने घेतलेला प्रयत्न केलाय, स्ट्रायकर एंडला फेकी. ओहो, गुड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, सेन्स पहा, प्रेझेन्स ऑफ माइंड. 2 कंप्लीट झालेत. 2 धाबेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 23. संजय बाद झाला, दिलीप बाद झाला, वाटलं यस दिलीप आहे. म्हणजे अजून संघाने हार मानलेली नाहीये. हार तोपर्यंत मानू नका जोपर्यंत तुमच्या पोटोला हार घातला जात नाही. आणि हे संघ हार मानणारे संघ नाही आहेत, कारण ही भारत पाकिस्तानची लढाई असल्यासारखी लढाई आहे मैदानाच्या आतमध्ये. अनेक जण भारत पाकिस्तानच्या मॅच मध्ये सचिन आउट झाला टीव्ही बंद करायचे. आता या मॅच मध्ये कोणीही टीव्ही बंद करणार नाही, युट्यूब बंद करणार नाहीये, कारण दोन्ही संघ लढवय्ये आहेत, दोन्ही संघ जिगरबाज आहेत, दोन्ही संघ जिद्दी आहेत. आणि जिद्द कोणाची आहे या मॅच मध्ये जिंकली पाहिजे. म्हणून तर म्हटलं जातं ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में होगा खड़ा वही होगा टीम के लिए सबसे बड़ा. या मैच मध्ये कोण जिंकणार? ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है. जिंदगी बस एक खेल है, उससे खेलना बहुत जरूरी है. जिंदगी महत्वाची आहे, खेळायचंय, जिंकायचंय, लढायचंय. मैदानाच्या आतमध्ये लढतायत संघ. पुन्हा एकदा बॅट शिकेल, घेतला यष्टी रक्षकाचा वेध, पकडला गेला कॅच आणि फलंदाज झाला दिलीप. जो काटा होता ना, जो टोचत होता ना, प्रत्येक बॉल वरती, प्रत्येक स्टेप वरती तो काटाच बाहेर काढलाय. आता त्या काट्याच्या बाबेची फांदी आता पाठीमागे राहिलंय का पाहूया. काटाचं टोचत होता, काटा खोडला गेलाय. सामन्यामध्ये 25 झालेत, 12ची गरज आहे. सामना संपलेला नाही. 12 म्हणलं की प्रत्येकाला डोळ्यासमोर येतो भारताचा युवराज सिंग. 6 बॉल 6 षटकार. 2 इंटरनॅशनल, जगामधील सर्वात मोठ्या स्पर्धा वर्ल्ड कप
2 वेळा मॅन ऑफ द सिरीज, नॉट इ जोक, तेही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. आणि 12 धावांची गरज. नवीन बॅटर ऋषिकेश, क्षमता आहे या खेळाडूकडे, टॅलेंट आहे. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. पुन्हा एकदा 6 बॉल 12 धाबांची गरज. कोण जिंकणार? जेव्हा पर्याय म्हणून कोणी नसतं ना, तेव्हा उत्तर म्हणून उभं राहायचं असतं. फक्त उत्तर म्हणून उभं राहायचं नसतं, तर उठून दिसायचं असतं. या मॅच मध्ये कोण उठून दिसणार? या मॅच मध्ये कोण उठून दिसणार? तुझी तुलाच पुरी करायची, आकाशी उंच उडायची, त्या गड्यात तयारी ठेव रे मनाची. कधी झुकायची, कधी कुणाला नडायची, आणि कोण कोणाला नडणार या मॅच मध्ये? 6 बॉल बनवायचे आहेत या मॅच मध्ये, अजूनही 12. कोण जिंकणार? ब्लड प्रेशरचा कोणाला त्रास असेल तर 10 मिनिटं मागे बघा, नाहीतर हॉस्पिटलला आपल्याला जावं लागेल. 6 बॉल 12ची गरज. रैना गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल, पहिलाच बॉल मिस टाइम. फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या पासून राहिलाय दूर. 2 धाबा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही होणार या मॅच मध्ये. 10 धाबांची अजूनही गरज 5 बॉल मध्ये. 5 बॉल 10. कोण जिंकणार आहे हा सामना? हो हो, काय मॅच चांगली चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम मॅच. हवेची पण एक गंमत असते मित्रांनो, चाकामधून गेली की चाक चालत नाही. त्यानंतर माणसाच्या डोक्यात गेलं की माणसाला चांगलं वाईट काही कळत नाही. आणि जर माणसाचा श्वासोश्वास बंद झाला तर घरातले पण घरात ठेवत नाहीत. ही हवेची गंमत आहे. 5 बॉल 10 धावांची गरज. पहिला बॉल. बॅटर आता आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला दिनेश झाणे. 3 बॉल मॅच मध्ये जान आतापर्यंत ठेवली आहे. हो 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 हो, बॉल वरती केलंय आक्रमण, आणि कॅच ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात. हो 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 हो, बॉल भरपूर उंच बाउंड्री लाईन वरती. अप्रतिम कॅच, अप्रतिम कॅच. अगदी बाउंड्री लाईन लगत कॅच पकडला. काय करायचं राज सर? चेक करायचं आहे असं? येस, थोडं आपण चेक करूयात. कमिटी चेक करते थोडासा डिसिजन. राज सर यावरती चेक करा. क्लोज. थर्ड अंपायर या प्लीज. आपल्याला विनंती आहे. डिसिजन पेंडिंग आहे, डाऊटफुल डिसिजन आहे थोडासा. नक्कीच चेक करतील. येस, थर्ड अंपायर आहेत, आपण वापर करूया ना. टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीचा वापर करूया. अहो काळ बदललाय, क्रिकेट बदललंय. गल्लीमध्ये खेळला जाणारा खेळ आज घरातील कशामुळे मारायचे माहिती? या क्रिकेटच्या खेळामुळे. तुम्हा आम्हा सर्वांनी घरातल्या सर्वात जास्त मार कशामुळे खाल्ला असेल ना? या क्रिकेटच्या खेळामुळे. शाळेत जायचं म्हणून गेलो, शाळेत गेलोच नाही. कशामुळे? या क्रिकेटच्या खेळामुळे. अशा असंख्य घटना घडल्या. घरातल्यांनी कितीही मारलं, घरातल्यांनी कितीही बदललं, पुन्हा गेलो याच क्रिकेटच्या मैदानावरती. मनोज आपण तिथे होतो, आपण स्टेजवर या प्लीज. मनोजला विनंती आहे. थर्ड अंपायर मध्ये क्लिअर होत नसेल तर ऑनफिल्ड अंपायर डिसिजन फायनल असेल. त्यामुळे थर्ड अंपायर तुम्हाला क्लिअर होतोय. जस्ट थोडं क्लोज करा, क्लोज करून चेक करा. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जे वाटेल ते द्या. तुम्हाला जर डाऊटफुल वाटेल, तुमच्याकडून क्लिअर होत नसेल तर ऑनफिल्ड इज फायनल. येस येस, टेक्नॉलॉजी आहे मित्रांनो, वापर करूया. खेळ आहे. येस, चला विकेट आहे. येस, नाही काही प्रॉब्लेम नाहीये, कारण प्रत्येक संघ सर्वांचे संघ आहेत. कोणी कोणाचं इथे पाठिंबा देणारं नाहीये. सगळे संघ सर्वांसाठी सारखेच आहेत. त्यामुळे तीन गडी बाद 27 धावा. 4 बॉल बनवायचे आहेत 10. 4 बॉल आणि 10. आत्माराम खरात स्ट्रायकर एंडला, लिजेंड क्रिकेटर. समोर बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कॅच पकडला गेलाय, फलंदाज झालाय बाद. आणि त्यानंतर आपण सेलिब्रेशन पाहतोय. आता कुणी कोणाला बोलायचं?
आर्यसनं बोलायचं की ओमकारने बोलायचं की सचिनने बोलायचं. कॅच तर आर्यसने पकडला, त्याच्या पाठीमागे बॅकअप साठी सचिन पोहोचलाय. म्हणजे सगळ्यांचेच प्रयत्न आहेत, टीम वर्क आहे. बॅकअप त्याला माहिती होतं कदाचित, कारण बँकेत जर बॅलन्स नसेल आणि बॅकअप नसेल ना तर कर्जबाजारी व्हावं लागतं. क्रिकेटमध्ये जर बॅकअप नसेल ना तर गरीब बॅकअप करून घरी जावं लागतं, माहिती होतं. त्यामुळे 3 बॉल बनवायचे 10. एक बॉल महत्वाचा आहे, हा बॉल खूप महत्वाचा आहे. बाचिक टॉपेश, हो बॉल निघाला पाठीमागे भरपूर वेगाने, बॉलने ओलांडली सीमा रेषा, बॉल जाऊन पोहोचलाय सीमा पार. बॉल होतोय मैदानाच्या बाहेर, फरार 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 चौकार. 2 बॉल 6 धावा. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या करूयात. 2 बॉल 6 धावांची गरज. अप्रतिम मॅच. कोण जिंकणार? विजय आणि पराभवाच्या मध्ये जर कोण उभा असेल, चला विनंती आहे ऑफिशियल पंच, टाइम संपलेला आहे. एक्स्ट्रा प्लेयर आतमध्ये घ्या प्लीज, एक एक्स्ट्रा प्लेयर आतमध्ये घ्यावा लागेल, विनंती आहे प्लीज. 2 बॉल 6 धावा, 2 बॉल 6 धावा. विजय आणि पराभवाच्या मध्ये कोण उभा आहे तर तो बॅटर हितेश. 1 बॉल जर सिक्सर मारला तर मैदानाच्या आतमध्ये वेगळंच काहीतरी पाहायला मिळेल. जर डॉट आला तर त्याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी पाहायला मिळेल. म्हणजे रंग आता पाहायला मिळणार आहे दोन्ही संघांचे. समान संधी. 2 बॉल 6. पहिला बॉल, हो 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 मिस टाइम. पुन्हा एकदा बॉल. काय घडलंय? नशीब नशीब नशीब. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कंपल्सरी 2 बनवायच्याच आहेत, 2 बनवायचे आहेत, 2 बनवायचे आहेत. कोण जिंकणार? कोण जिंकणार सामना? पैसा वसूल झालाय पांडुरंग शेठ, पैसा वसूल झालाय सामन्याचा. हाय व्होल्टेज सामना. दिवसा बरोबर आग लावली आहे मॅचनं, अनेकांना आग लावणारी मॅच. कहते ना किस्मत भी बहादुर लोगों को साथ देती है. बहादूर बनला बॅटर. मैदानाच्या आतमध्ये हितेश. आता मैदानाच्या आतमध्ये जल्लोष बनेल का हितेशच्या माध्यमातून? 1 बॉल. सिंगलला जाणार, डबलला जाणार की षटकार चौकार मारणार? मनामध्ये भरपूर सारे प्रश्न उभे आहेत. प्रश्नाचं उत्तर पाहूया. हो मिस्टर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस. हो हो रैनाचं सेलिब्रेशन, रैनाचं सेलिब्रेशन. ही कोणती स्टाईल? हे कोणतं फनी सेलिब्रेशन? काय पाहायला मिळाले? काय पाहायला मिळाले? काय पाहायला मिळाले? भावना 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 ओलांडल्या गेल्यात, सीमा ओलांडली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. हे क्रिकेट नाहीये मित्रांनो. क्रिकेट काय शिकवतंय हे शिकवत नाहीये क्रिकेट. जरूर तुम्ही जल्लोष करू शकताय, पण जल्लोषाला सुद्धा एक